नाही, पुढचं अजून पुढं बघू. आज तरी हे आहे, एवढंच घ्या. साहेब, तुम्ही म्हणताय मोहिते पाटलांसोबत जास्त काळ कोणी टिकू शकत नाही, मग आपण लोकसभेला आणि विधानसभेला त्यांच्यासोबत गेलो होतो. नाही, त्याच वेळेला मी म्हटलं की त्यावेळेला लोकसभेला त्यांचं एवढं जीवावर किंवा उदार होऊन मी विमानातून उडी टाकून आलो होतो दिलेला शब्द पाळण्यासाठी. आणि तरीसुद्धा त्यांनी मी आमदार होऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबातल्याच लोकांनी जर देवाभाऊकडे जाऊन त्यांचा जातीचा दाखला रद्द करा अशा पद्धतीचं म्हणजे व्यूहरचना करत असतील किंवा अशा पद्धतीची मानसिकता असेल तर ते चुकीचं आहे, बरोबर असेल. त्यात उत्तम जानकर आणि मोहिते पाटील परत संघर्ष पाहायला मिळणार. नाही, आता तो त्यांनीच सुरू केला आहे म्हणायला हरकत नाही, पण त्याची सुरुवात तर झालेली आहे की एखाद्या ह्याच्यामध्ये संकट काळामध्ये मी खासदार करताना तुम्ही सगळ्या मीडियानी जिल्ह्यानी राज्यानं माझी भूमिका पाहिलेली आहे आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी उतरलेलो असताना त्या निवडणुकीमध्ये पुन्हा मी आमदार होऊ नये म्हणून यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच केले, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी तुम्हाला या मीडियामध्ये सांगता अगदी देवाभाऊपर्यंतसुद्धा जाऊन आले की यांचा जातीचा दाखला रद्द करा, असं करा तसं करा. पण अशा पद्धतीनं जास्त काळ म्हणजे मोहिते पाटील कुटुंबाबरोबर कुणी राहू शकत नाही असं माझं मत.